चॅप्टर पाहतोय याच्यामध्ये रिफ्लेक्शन ऑफ लाईट हा पॉइंट आपल्या प्रकाशाच्या संदर्भात आहे. प्रकाशाच्या संदर्भात काय सांगतो? येणारा किरण, स्तंभिका आणि जाणारा किरण. येणाऱ्या किरणला आपण काय म्हणतो? इन्सिडेंट रे. आणि आपला जो येणारा किरण ज्या ठिकाणी थांबतो त्याला आपण पॉइंट ऑफ इन्सिडन्स म्हणतो. आणि तो जो पॉइंट ऑफ इन्सिडन्स आहे तो नॉर्मल या पॉइंटने दाखवला जातो. आता इन्सिडेंट रे आला आणि मग एक रिफ्लेक्टर पण होणार आहे, कारण येणारा प्रकाश काय होत राहतो? रिफ्लेक्ट होत राहतो, परावर्तन होत राहतो. म्हणून हा जो आहे तो कोणता रे आहे? रिफ्लेक्टेड रे. म्हणजे आपल्याला रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये तीन कन्सेप्ट महत्वाचे आहेत. पहिला इन्सिडेंट रे, नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे. या तीन कन्सेप्ट जर तुम्हाला समजल्या तर आपला रिफ्लेक्शन ऑफ लाईट हा पॉइंट समजून येईल. आता तीन कन्सेप्ट समजले. इन्सिडेंट रे म्हणजे काय? अँगल ऑफ इन्सिडेंट रे म्हणजे येणारा किरण, आणि इन्सिडेंट रे आणि नॉर्मल यांच्यामध्ये जो हा कोन तयार होतो त्याला कोणता कोन म्हणतो आपण? अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणतो. आता रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल याच्यामध्ये जो कोन तयार होतो त्याला आपण म्हणतो अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आणि ज्या ठिकाणी हे दोन्ही किरण एका ठिकाणी येतात त्याला म्हणतो आपण पॉइंट ऑफ इन्सिडन्स. आता याच्या संदर्भात आपण तीन रूल पाहणार आहेत. पहिला रूल आहे आपला द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू द अँगल ऑफ इन्सिडन्स. म्हणजेच काय? जो आपला अपतन कोन आहे आणि परावर्तन कोन आहे नेहमी कसे असतात? तर सारखे असतात. आपण हे पाहतो प्लेन सरफेसच्या संदर्भामध्ये. इन्सिडन्स अँगल आणि रिफ्लेक्शन अँगल कसे असतात? तर इक्वल असतात. हा आपला पहिला रूल. सेकंड रूल काय आपला? द इन्सिडन्स रे, द रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल लाई इन द सेम प्लेन. म्हणजे इन्सिडंट रे हा रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल एकाच प्लेन वरती. प्लेन म्हणजे काय? प्रतल. त्या प्रतलावरती असतात. हा आपला आहे सेकंड लॉ. थर्ड लॉ काय सांगतोय? द इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे आर ऑन द अपोजिट साइड्स ऑफ नॉर्मल. ही नॉर्मल आहे. नॉर्मलच्या लेफ्ट साइडला कोण आहे? इन्सिडेंट रे. आणि राईट साइडला कोण आहे? रिफ्लेक्टेड रे. म्हणजे एकमेकांच्या अपोजिट आहेत की नाही? आपला थर्ड लॉ पण तोच सांगतोय की इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे एकमेकांच्या काय आहेत? अपोजिट आहेत.